लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो इकडे लक्ष द्या। 3 दिवस फक्त शिल्लक राहिले आहेत। एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आणि ह्या 3 दिवसांमध्ये ह्या गोष्टी जर तुम्ही चेक नाही केल्या तर तुमचे पुढचे हप्ते बंद होणार आहेत। सर्व लाडक्या ताईंनी लक्ष द्या। सर्वांचं लक्ष आहे का? खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे, कारण की ह्या 3 दिवसांमध्ये जर तुम्ही हे गोष्टी चेक केल्या नाही, ई-केवायसीचं स्टेटस चेक केलं नाही तर तुमचे पुढचे सगळे हप्ते बंद होणार आहेत। परत ओरडू तुम्हाला सांगतो लाडक्या ताईंनो, सर्वांनी लक्ष द्या। आणि मी काय गोष्टी सांगणार आहे, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला ती गोष्ट पूर्ण झाली आहे का, तुम्हाला तो मेसेज दिसत आहे का, सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण की लाडक्या ताईंनो 3 दिवसानंतर तुम्ही किती जरी प्रयत्न केले तर नंतर तुम्हाला काही भेटणार नाहीये। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला देणार आहे, ती म्हणजे पीएम किसान योजना जी आहे त्या शेतकरी ताईंसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। 21वा हप्ता त्यांचा या ठिकाणी भेटणार आहे। त्याची तारीख पण या ठिकाणी समोर आली, ती पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा, फक्त 3 दिवस बाकी आहेत, कोणत्या गोष्टी चेक करायच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। सरकार केव्हा निर्णय घेणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे। पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट केले का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव, जिल्हा सांगायचं आहे, कारण की त्यांना पण आता 3 दिवसामध्ये या ठिकाणी पुन्हा काही भेटणार नाहीये। त्याच्यामुळे पहिली स्टेप कंप्लीट करायची आहे। ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीत त्या लाडक्या ताईंनी। आणि बघा 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे याच्याबद्दल पण तुम्हाला मी अपडेट देणार आहे लाडकी ताईंनो। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, शेवटपर्यंत बघा। आजचा हा व्हिडिओ सर्व लाडक्या ताईंनी शेअर करायचा, आपल्या प्रत्येकांसाठी शेअर करायचा, खूप महत्त्वाचा व्हिडिओ। चला वेळ वाया घालता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया। डायरेक्ट तुम्हाला महत्त्वाची बातमी या ठिकाणी दाखवली लाडक्या ताईंनो। सर्वांना असा मेसेज येतोय का? सर्व लाडक्या ताईंचं लक्ष आहे का? परत सांगतोय, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी इकडे लक्ष द्या। असा मेसेज तुम्हाला येत आहे का? ज्या लाडक्या ताईंनी ई-केवायसी केली आहे त्यांना असा मेसेज येत आहे का? आता मेसेज काय तुम्हाला वाचून दाखवतो बघा। या आधार क्रमांकाची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर तिथे टाकल्यानंतर असा मेसेज येत आहे का? जर असा मेसेज येत असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाहीये, काही काळजी करू नका। तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत, पण त्याच्यासाठी पडताळणी पण होणार आहे। असं समजू नका की हा मेसेज आला म्हणजे माझी ई-केवायसी पूर्ण झाली आणि मला पुढचे हप्ते भेटतील सगळे, असं नाही। सरकार तुमच्या बॅकएंडला याच्या तपासण्या पण करणार आहे, स्क्रुटिनी करणार आहे, पडताळणी करणार आहे। आणि जर पडताळणीमध्ये तुम्ही या ठिकाणी योग्य असताल, पात्र असताल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे। पण सुरुवातीला तरी आपलं आता तरी पडताळणीच्या अगोदर हा मेसेज येत आहे का? पटपट सर्वांनी सांगायचंय। आता बऱ्याच जण टाइम म्हणत असेल की हे सर मेसेज कुठे यायला लागलाय, तर लाडकी बहीण योजना .government.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचंय। वेबसाईटवर गेल्यानंतर ई-केवायसी तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, ई-केवायसीच्या लिंकवर क्लिक करायचंय आणि त्या महिलेचा, कोणाचा, ज्या महिलेला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता हवाय त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा वगैरे भरायचंय, सहमतवर क्लिक करायचंय आणि सबमिटवर OTP पाठवावर क्लिक केल्यानंतर असा मेसेज यायला पाहिजे। हा मेसेज जर येत असेल काळजी करायची गरज नाहीये। आता बघा, बरेच जण म्हणतील की सर हा मेसेज नीट ऑरेंज कलर मध्ये आहे, वॉर्निंग या ठिकाणी दिसते, तर काळजी करू नका। वॉर्निंग याचा अर्थ की तुम्ही ती ऑलरेडी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, म्हणजे हा मेसेज तुम्हाला सांगत आहे की तुमची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे। आता पहिली गोष्ट सगळ्यांना समजली का? एकदम छान स्वरूपाचा हा व्हिडिओ असणार आहे लाडक्या ताईंनो। 3 दिवस फक्त शिल्लक राहिलेत, सर्वांनी पटपट हे चेक करायचंय आणि आपलं नाव, जिल्हा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगून हे मेसेज आलाय का ते सांगायचंय, कारण की मी सगळ्यांची लिस्ट बनवत आहे आणि नंतर ती पुढे आपण पाठवणार आहे, सगळीकडे पाठवणार। त्याच्यामुळे सर्वांनी पटपट कमेंट बॉक्स मध्ये नाव, जिल्हा सांगायचं आहे। आता दुसरं बघा, खूप महत्त्वाचं आहे, तुम्हाला असा मेसेज आलता का? बघा लाडक्या ताईंनो लक्ष द्या, इकडे लक्ष द्या सर्वांनी। असा मेसेज तुम्हाला आला होता का? ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी करत होता, ई-केवायसी करताना पहिली स्टेप झाली होती, आधार कार्ड तुमचा नंबर टाकला, त्याच्यानंतर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमची जात वगैरे निवडली, नंतर निवडल्यानंतर होय होय केलं आणि होय होय केल्यानंतर या ठिकाणी असा सक्सेसचा मेसेज आलता का? ग्रीन कलर मध्ये सक्सेसचा मेसेज आला होता का?
पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि ह्याच मेसेजवर खूप महत्त्वाचं आहे बघा, असा सक्सेसचा जर मेसेज आला असेल तुम्हाला तर काळजी करायची गरज नाहीये, तुमची ई-केवायसी पूर्ण झाली। तर असा कुणाला मेसेज आला होता, आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला असा ग्रीन कलर मध्ये, हिरव्या कलर मध्ये मेसेज आला होता का कमेंट बॉक्स में सांगायचंय। परत एकदा लाडक्या ताईंना, हिंदी दीदी को मैं थोड़ा बताऊंगा कि दीदी आपने ई-केवायसी जब कर रहे थे, आपने करने के बाद पहली स्टेप कंप्लीट की, दूसरी स्टेप कंप्लीट की, तीसरी स्टेप सबमिट करने के बाद आपको ऐसा ग्रीन मैसेज में आया था क्या, सक्सेस मैसेज आया था क्या तुमची ई-केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे, इस स्वरूप का आपको मैसेज आया था क्या। सब अपना अपना नाम, जिला और ऐसा मैसेज आया था क्या, कमेंट बॉक्स में जल्द से जल्द बताओ। चला लाडके बंधूंनो, सर्वांनी हा व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आहे, खूप महत्वाची माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे बघा। आणि आता बघा, हा सगळ्यात महत्वाचा मेसेज आहे, सगळ्यात महत्वाचा मेसेज हा लाडके बंधूंनो कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय की असा मेसेज कुणाला येत आहे, तुमच्या शेजारी पाजारी पण कोणाला येत असेल सांगा। आपण अशा लाडक्या ताईंची यादी बनवत आहेत आणि यादी आपण सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत बघा। सरकारपर्यंत ही यादी पोहोचून आपल्याला या लाडक्या ताईंना आता मागणी करायला सुरुवात करायची। काय मेसेज आहे नीट समजून घ्या। मेसेज काय बघा, लाडक्या ताईंनी आधार कार्ड वगैरे नंबर टाकला, कॅप्चा टाकला, सहमत टाकलं, त्याच्यानंतर एरर येलाय, हा आहे एरर। वॉर्निंग आली तर चालतंय, काय टेन्शन नाही, वॉर्निंग वाल्या ताईंचं काय प्रॉब्लेम नाही। एरर जर येत असेल, एरर म्हणजे तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, एररचा अर्थ सोप्या भाषेत प्रॉब्लेम काय आहे, सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही। म्हणजे अशा लाडक्या ताई कुणी आहेत का, त्यांना असा मेसेज येत आहे, किंवा तुमच्या आजूबाजूला कुणी अशा लाडक्या ताई आहेत का, महिला आहेत का, ज्यांना असा मेसेज येत आहे की तुमचं ई-केवायसी मध्ये नावच समाविष्ट नाही। आता हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। सरकार या ठिकाणी सांगतच नाही की ह्याला का ह्यांचं नाव समाविष्ट नाहीये, त्याला मागचे हप्ते पण आले। असे बऱ्याच लाडक्याची तुम्हाला मी माहिती दाखवू शकतो की ज्यांना 12वा 13वा 14वा 15वा 16वा सगळे हप्ते यायला लागलेत, पण त्यांना ई-केवायसी करताना असा प्रॉब्लेम येत आहे। सरकार त्यांना सांगतच नाही की हा मेसेज काय येतोय, नेमकं त्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्याताई आहेत त्याच्यामुळे मेसेज यायलाय, की त्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहने म्हणून मेसेज यायलाय, की त्यांच्या घरामध्ये उत्पन्न जास्त आहे म्हणून मेसेज यायलाय, किंवा नेमकं काय कारण आहे त्याच्यामुळे हा मेसेज यायलाय। सरकारने याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे। हा गुरुदादा बघा, तुमचा लाडका गुरुदादा तुमच्या सोबत आहे लाडक्यानो, तुमचा बुलंद आवाज मी बनून महाराष्ट्रामध्ये तुमच्या वतीने सरकारला हा प्रश्न मी विचारत आहे, मागणी करत आहे, याच्यावर स्पष्टीकरण दिलं पाहिजे। सरकारने लवकरात लवकर सांगितलं पाहिजे की नेमकं कोणत्या कारणामुळे त्या लाडक्याताईला बाहेर काढलं जात आहे। तर लाडक्याताईंनो, तुम्ही याला सहमत आहेत का, कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि याला तुम्ही सहमत आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आता बऱ्याच लाडक्याताई अजून अशा आहेत की सर आमचं ई-केवायसी सक्सेस झाली, सगळे मेसेज आले, पण आमच्या काही चुका झाल्यात, होयच्या ठिकाणी नाही झाले, नाहीच्या ठिकाणी नाही, होय झाले, होयच्या ठिकाणी परत नाही झालंय, जात निवडताना काहीतरी दुसरीच जात निवडली, आधार कार्ड टाकताना कुणाच्या तरी पाहुण्या रावळ्याचा आधार कार्ड नंबर टाकलाय, ई-केवायसी सर आता कंप्लीट करून घेतली, आम्ही इकडं तिकडं बघून इकडले तिकडले न्यूज वाचून आम्ही काय केलं, ई-केवायसी पूर्ण करून घेतली, आधार कार्ड चुकीचे टाकले, मग आता आम्ही काय करायचं, आम्ही अपडेट कसं करायचं ई-केवायसी, असा कुणाचा प्रश्न असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, कारण की याच्यावर आपण सरकारकडे मागणी करत आहोत। ई-केवायसी अपडेट झालीच पाहिजे, ई-केवायसी अपडेट करायचं ऑप्शन दिलं पाहिजे। ज्या लाडक्याताई पती नाही आहेत, वडील आहेत, त्यांना ऑप्शन भेटत आहे। आपण ज्या ठिकाणी मागणी केली होती त्या लाडक्याताईंना न्याय भेटत आहे। त्या लाडक्याताईंसोबत ज्या लाडक्याताईंना ई-केवायसी अपडेट करायचं ते पण त्यांनी पण ऑप्शन द्यायला पाहिजे, सरकारकडे विनंती आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतोय लाडक्याताईंनो, व्हिडिओ खूप काळजीपूर्वक आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आणि बघा लाडक्याताईंनो, एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी ताईंसाठी जो 21वा हप्ता, 21वा किसान पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता याच महिन्याच्या 19 तारखेला भेटणार आहे। ही खूप आनंदाची बातमी आहे बघा, 19 नोव्हेंबरला तुम्हाला तो हप्ता भेटेल, 21वा हप्ता। काळजी करू नका, कोण कोण पीएम किसान योजनेचा लाभ घेतात आपलं नाव सांगायचं आहे। इथे सांगतो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।